पीक विमा संदर्भात धनंजय मुंडे आक्रमक, थेट पीक विमा जमा. धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले ते पाहूया. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री तसंच कृषी मंत्री म्हणून मी स्वतः पीक विमा कंपन्यांच्या सोबत सातत्यानं बैठका घेऊन मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीचा विमा तातडीनं वितरण केला जावा यासाठी वारंवार पाठपुरावा करत असतो. त्यानुसार यावर्षी राज्यात अग्रिममध्येच विक्रमी पीक विमा वाटप करण्यात आले आहे. मात्र तरीही विविध पीक विमा कंपन्यांचे विमा नुकसान देण्याबाबतचे धोरण आणि दप्तर दिरंगाईबाबत शेतकऱ्यांच्या व बऱ्याच लोकप्रतिनिधींच्या नेहमीच तक्रारी येत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात दिलासा मिळावा या दृष्टीने पीक विमा योजनेला पर्यायी योजना आणण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समितीची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत बोलताना दिली. प्रस्तावित समिती देशातील इतर राज्यांमध्ये राबवली जाणारी पीक विमा योजना तसेच ज्या राज्यांमध्ये पीक विमा योजना लागूच नाही अशा राज्यांमध्ये शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीनं नुकसानीबाबत लाभ दिला जातो याचा परिपूर्ण अभ्यास करून याबाबतचा अहवाल लवकरच शासनास सादर करेल, असं आश्वासन देखील धनंजय मुंडे यांनी दिलं. विधानसभेत गुरुवारी 293चा प्रस्तावनावे विविध सदस्यांनी मांडलेल्या प्रस्तावास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं. यावेळी सन 2023च्या खरीप हंगामात पावसाने झालेल्या नुकसानीपोटी अग्रिम 25% प्रमाणे पीक विमा वितरण करण्यात आले आहे. याद्वारे राज्यात विक्रमी 7,000 कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला असून यापैकी 4,000 कोटींपेक्षा जास्त विमा रकमेचे वितरण पूर्ण झाले व उर्वरित रकमेचे वितरण सध्या सुरू असल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा. जय महाराष्ट्र.